हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग श्रेयांशमध्ये मी श्रेयांश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत EVS स्टँडर्ड 4चा लेसन द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? लुक ॲट द पप्पीज अँड देअर मदर इन द पिक्चर. इथे हे पप्पीज आहेत आणि त्यांची आई आहे. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? या पिक्चरमध्ये तुम्हाला काही साम्य दिसतंय का? येस, पप्पीज आणि आईमध्ये काही साम्य आहेत. त्यांचा कलर सेम आहे आणि ते त्यांच्या आईसारखे दिसतात. लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द एग. आता इथे फुलपाखरू आहे आणि हा आहे कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. कॅटरपिलर फुलपाखराच्या अंड्यातूनच बाहेर येतो. डू यू सी एनी सिमिलॅरिटीज? तुम्हाला यांच्यात काही साम्य दिसतंय का? नाही, या दोघांमध्ये काहीच साम्य नाही. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? अ हेन लेज एग्स. कोंबडी अंडी देते. चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. त्या अंड्यांमधून कोंबडीची पिल्ले बाहेर येतात. डू किटन्स कम आउट ऑफ एग्स? मग किटन्स म्हणजे मांजरीचे पिल्ले सुद्धा अंड्यामधूनच बाहेर येतात का? नाही, किटन्स एगमधून बाहेर येत नाही. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांची वाढ. A kid and a fully grown goat are not very different to look at. Kid म्हणजे बकरीच्या पिल्लाला किड म्हणतात. किड आणि पूर्ण वाढलेल्या म्हणजे मोठ्या गोटमध्ये जास्त फरक नसतो. There is not much difference between a kitten and an adult cat. मोठी मांजर आणि मांजरीच्या पिल्लामध्येही जास्त फरक नसतो. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy too. किड आणि किटन दोघेही आईच्या पोटामध्ये वाढत असतात आणि आईच्या पोटामधूनच जन्म घेतात. These animals do not lay eggs. हे प्राणी अंडी देत नाही. But some animals like crows, spiders, lizards lay eggs. पण काही प्राणी जसे क्रोज म्हणजे कावळे, स्पायडर्स म्हणजे कोळी, लिझार्ड्स म्हणजे पाली अंडी देतात. अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू अंड्यातून जन्म घेतं. ॲन्ट्स, बटरफ्लायज, फिश, फ्रॉग्स, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सगळे प्राणी अंडी देतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. पण आपल्याला त्यांची अंडी सहजासहजी दिसत नाही. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. काही छोट्या प्राण्यांची अंडी खूपच छोटी असतात. टायनी म्हणजे अतिशय लहान, छोटी. वी वूड हार्डली नोटीस देम. आपल्याला क्वचितच समजतं त्यांनी अंडी घातलेली आहेत. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दिस ॲनिमल्स ले एग्स. त्यामुळे आपल्याला कळतच नाही की हे प्राणीसुद्धा अंडी देतात. बट वी नो फॉर शुअर दॅट अ हेन लेज एग्स. पण आपल्याला हे नक्कीच माहीत आहे की कोंबडी अंडी देते. हर एग्स आर बिग इनफ टू बी इझिली सीन. तिची अंडी एवढी मोठी असतात की आपण सहज पाहू शकतो. अ न्यू टर्म, हॅच. When a hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. जेव्हा कोंबडी अंड्यांना ऊब देण्यासाठी
अंड्यांवर बसते त्याला हॅचिंग एग्स म्हणजे अंड्यांना उबवणे असे म्हणतात. हॅचिंग म्हणजे उबवणे. अ हेन लेज एग्स. कोंबडी अंडी देते. Warmth is necessary for the chicks to grow inside the egg. अंड्याच्या आतमध्ये चिक्सची व्यवस्थित वाढ होण्यासाठी वॉर्मथ म्हणजे उबदारपणा खूप गरजेचा असतो. So after laying them, the hen sits on the eggs to keep them warm. म्हणूनच अंडी दिल्यानंतर त्यांना ऊब मिळण्यासाठी कोंबडी अंड्यांवर बसते. The chicks inside slowly keep growing. कोंबडीची पिल्ले आतमध्ये हळूहळू वाढत असतात. When its growth is complete, the chicks breaks the eggshell and comes out. Eggshell म्हणजे अंड्याचं कवच. जेव्हा चिक्सची पूर्ण वाढ होते तेव्हा ते अंड्याचं कवच फोडून बाहेर येतं. The hen looks after its chicks till they grow a little bigger. मग कोंबडी ती पिल्ले मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेत असते. Do you know? तुम्हाला माहित आहे का? When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. Aggressive म्हणजे आक्रमक. जेव्हा कोंबडी अंडी उबवण्यासाठी बसलेली असते तेव्हा ती खूपच आक्रमक होते कारण तिला तिच्या अंड्यांची काळजी असते. She attacks anyone who tries to go near the eggs. जो कोणी तिच्या अंड्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती अटॅक करते. Use your brain power. What are the similarities between the hen and her chick? कोंबडी आणि तिच्या पिल्ल्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे? सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा. कोंबडीला एक चोच आहे, पिल्ल्यानं सुद्धा एक चोच आहे. कोंबडीला 2 पाय आहेत, पिल्ल्यानं सुद्धा 2 पाय आहेत. कोंबडीला पंख आहेत, त्यांच्या पिल्लांना पण पंख आहेत. म्हणजे कोंबडी आणि तिची पिल्ले बऱ्यापैकी सारखेच दिसत असतात. मेटॅमॉर्फोसिस म्हणजे रूपांतरण, कायापालट. There are similarities between a goat and its kid and between a hen and her chick. बकरी आणि तिच्या किडमध्ये आणि hen आणि त्याच्या चिकमध्ये सारखेपणा आहे. However, a caterpillar and a butterfly are very different. Caterpillar आणि butterfly मध्ये खूपच फरक आहे. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. तसेच काही प्राण्यांमध्ये पूर्ण वाढ झालेले ॲनिमल्स असतात जे लहान असताना खूप वेगळे दिसत असतात. त्यांच्यात खूप बदल होत जातो. This change of form is called metamorphosis. त्यांच्यातल्या याच बदलाला मेटॅमॉर्फोसिस म्हणतात. Metamorphosis in a butterfly. Butterflies of various shapes and beautiful colors are a part of our environment. वेगवेगळ्या आकारांचे आणि सुंदर रंगांचे बटरफ्लाय आपल्या एन्व्हायरमेंटचा म्हणजे पर्यावरणाचा एक भाग आहे. They live their life among plants. ते त्यांचे जीवन वनस्पतींमध्ये जगतात. As butterflies grow, they pass through 4 stages. बटरफ्लाय जेव्हा मोठे होत असतात तेव्हा ते 4 स्टेजेस पास करतात. These are eggs, larva, pupa and adult. त्या म्हणजे एग म्हणजे अंड, लार्वा म्हणजे अळी, प्युपा म्हणजे कोशातला किडा आणि ॲडल्ट म्हणजे पूर्ण वाढ झालेला. The adult stage is called butterfly. अडल्ट स्टेजला बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू म्हणतात.
The plain tiger butterfly is a very common one. प्लेन टायगर बटरफ्लाय हे खूप कॉमन आहे. ते आपल्याला बरेचदा पाहायला मिळतात. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ अ बटरफ्लाय टेक्स प्लेस. आता आपण या बटरफ्लायचं एक्झाम्पल घेऊया. हे फुलपाखरू कसं वाढतं, त्यांची ग्रोथ कशी होते ते पाहूया. The female plain tiger butterfly lays an egg on the milkweed rui leaf. Female plain tiger butterfly milkweed म्हणजे रुईच्या झाडाच्या पानावर अंडी देते. In 6 to 8 days, the larva emerges from the egg. 6 ते 8 दिवसांमध्ये लार्वा म्हणजे अळी बाहेर पडते. The larva of a butterfly is called a caterpillar. या लार्वाला कॅटरपिलर असे म्हणतात. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. जेव्हा अंड्यामधून कॅटरपिलर बाहेर येतो तेव्हा तो खूप भुकेलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the egg. ज्या पानावर तो अंड्यातून बाहेर आलेला असतो ते पान तो कुरतडून खायला सुरुवात करतो. निबल म्हणजे कुरतडणे. It eats very fast. तो खूप फास्ट खात असतो. So its growth is very rapid. त्यामुळे त्याची वाढ खूप वेगाने होते, फास्ट होते. A new term, molt, to shed old skin to make way for new growth. नवीन वाढीसाठी मार्ग तयार करण्यासाठी जुनी त्वचा काढून टाकणे म्हणजे molt. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. प्लेन टायगर बटरफ्लाय जे कॅटरपिलर असतं ते पहिल्या 2-3 दिवसात खूप फास्ट वाढत असतं. ते त्याच्या स्किनमध्ये फिट बसत नसतं. त्याला ती स्किन अपुरी पडत असते. But under the old skin, a new loose skin is formed on the growing caterpillar. पण त्या जुन्या स्किनच्या आत कॅटरपिलरची नवीन स्किन तयार झालेली असते. Then the caterpillar sheds the old skin. मग कॅटरपिलर ती जुनी स्किन काढून टाकतो. That is it molts. त्यालाच molts असे म्हणतात. Again it begins to gobble up the leaf and continues to grow rapidly. पुन्हा तो कॅटरपिलर पान खाऊ लागतो आणि जलद गतीने वाढू लागतो. In 2 or 3 days it molts a second time. 2-3 दिवसात तो परत दुसऱ्यांदा मोल्ट करतो. In this way it molts 4 times. अशा प्रकारे तो 4 वेळा मोल्ट करतो म्हणजे 4 वेळा त्याची स्किन काढून टाकतो. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. तो 10 ते 12 दिवस कॅटरपिलर स्टेजमध्ये असतो. Just before the last molt, the caterpillar waves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. जेव्हा कॅटरपिलर शेवटचा मोल्ट करतो त्याआधी तो झाडाच्या देठावर किंवा पानावर रेशमी धाग्याचं बटन विणतो आणि त्यातूनच तो लटकतो. स्टाल्क म्हणजे देठ. When it molts, this time it forms a pupa which is the next stage of its growth. यावेळी तो जेव्हा मोल्ट करतो त्याला प्युपा म्हणतात.
जी त्याच्या वाढीची नेक्स्ट स्टेज असते. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिसलिस. बटरफ्लायच्या या प्युपाला क्रिसलिस असेही म्हणतात. It remains inside the chrysalis for the next 11 or 12 days. पुढचे 11-12 दिवस ते या क्रिसलिसमध्ये असतं. It does not eat anything during this stage. या स्टेजमध्ये ते काहीच खात नाही. However, inside the chrysalis, important changes take place in its body. त्यामुळे या स्टेजला त्याच्या शरीरात खूप महत्त्वाचे बदल होत असतात. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. त्या प्लेन टायगर बटरफ्लायची पूर्ण वाढ या क्रिसलिसमध्ये होते. Then the adult butterfly emerges from the chrysalis. नंतर ते पूर्ण वाढ झालेलं ते बटरफ्लाय क्रिसलिसमधून बाहेर येतं. It now has 4 attractive wings and 6 long legs. त्याला आता 4 सुंदर आकर्षक पंख आणि 6 लांब पाय आलेले असतात. All butterflies go through these stages of growth. सगळे बटरफ्लाईज ग्रो होताना या स्टेजेस मधून जात असतात. Do you know? तुम्हाला माहित आहे का? For each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. प्रत्येक प्रकारचं फुलपाखरू कोणत्या झाडाच्या पानावर अंडी देणार हे त्यांचं ठरलेलं असतं. The time the larva take to emerge from the eggs is different for different types of butterfly. अंड्यातून लार्वा बाहेर येण्याचा जो टाइम असतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या बटरफ्लाईजचा वेगवेगळा असतो. There is great variety in caterpillars. कॅटरपिलर्सच्या भरपूर व्हरायटीज म्हणजे जाती आहेत. Different types of caterpillars are of different colors. वेगवेगळ्या प्रकारचे कॅटरपिलर हे वेगवेगळ्या कलर्सचे असतात. Their body is long. त्यांचं शरीर लांब असतं. Many types of caterpillars are hairy. बऱ्याच प्रकारचे कॅटरपिलर hairy म्हणजे केसाळ असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. Do you know? तुम्हाला माहित आहे का? After we have cleaned the grain, we store it in a box. आपण विकत आणलेलं धान्य क्लीन करतो, साफ करतो आणि नंतर ते बॉक्समध्ये साठवून ठेवतो. Even then, when we open the box after some days, we may see some insects in it. काही दिवसानंतर जेव्हा आपण तो बॉक्स उघडतो त्यात आपल्याला काही इन्सेक्ट्स म्हणजे कीटक दिसायला लागतात. There can be insects in the grain stored in places like warehouses, in the grocer's shop or even in our homes. Warehouse म्हणजे कोठार, धान्याचं गोडाऊन जिथे धान्य साठवलेलं असतं. ग्रोसर शॉप म्हणजे वाण्याचं दुकान. गोडाऊन किंवा वाण्याच्या दुकानात किंवा आपल्या घरात सुद्धा साठवलेल्या धान्यात कीटक असतात. Now if a female insect lays eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. आता जर फिमेल इन्सेक्टने या धान्यामध्ये अंडी दिली तरी आपण ती पाहू शकत नाही कारण ती अतिशय लहान असतात. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. धान्य साठवलेल्या डब्यामधली ऊब आणि हवा या कीटकांच्या वाढीसाठी पुरेशी असते. So their growth continues inside the box. त्यामुळे त्या डब्यामध्ये त्यांची वाढ होत राहते. They also have the same stages of growth, namely egg, larva, pupa and adult. त्यांच्या सुद्धा वाढीच्या सेम स्टेजेस असतात. त्या म्हणजे
egg, larva, pupa आणि adult. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. जेव्हा आपण तो डबा उघडतो तेव्हा धान्यामध्ये आपल्याला कीटकाच्या ग्रोथच्या वेगवेगळ्या स्टेजेस पाहायला मिळतात. What we have learned? आपण या लेसन मधून काय शिकलो? A hen sits on her eggs to hatch them. कोंबडी अंडी उबवण्यासाठी अंड्यावर बसते. The fully grown chick breaks the eggshell and comes out. पूर्ण वाढलेल्या कोंबडीचं पिल्लू अंड्याचं कवच फोडतं आणि त्यातून बाहेर येतं. Egg, caterpillar, larva, chrysalis, pupa and adult are the 4 stages of the life cycle of a butterfly. Egg, caterpillar म्हणजे लार्वा, chrysalis म्हणजे प्युपा आणि adult या फुलपाखराच्या लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्राच्या 4 स्टेजेस आहेत. The plain tiger butterfly lays its eggs on the leaves of the milkweed plant. Plain tiger butterfly रुईच्या झाडाच्या पानावर अंडी देतं. The larva emerges from the egg. अंड्यामधून लार्वा म्हणजे अळी बाहेर येते. It is called the caterpillar. त्याला caterpillar म्हणतात. When the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage, during which it lives inside the chrysalis. जेव्हा कॅटरपिलरची पूर्ण वाढ होते तेव्हा तो प्युपा स्टेजमध्ये येतो आणि क्रिसलिसच्या आत राहतो. The adult butterfly emerges from the chrysalis. पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू क्रिसलिसमधून बाहेर येतं. It has 6 long legs and 4 attractive wings. त्याला 6 लांब पाय आणि 4 आकर्षक पंख असतात. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, butterflies are a part of our environment. फुलपाखरे आपल्या पर्यावरणाचा भाग आहे. It is wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. फक्त गंमत म्हणून, मजा म्हणून फुलपाखरांना पकडणं आणि त्यांना दोऱ्यांनी बांधून ठेवणं हे खूपच चुकीचं आहे. असं करायचं नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.